जर का मुलं चिडचिड करत असतील, अभ्यास करताना नखरे करत असतील, रागवत असतील, खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये सुद्धा जर का त्रास देत असतील आईला किंवा वडिलांना, तर त्याच्यासाठी एक उपाय सांगते तुम्हाला. हा उपाय जर केला तर मुलांची चिडचिड कमी होईल, रागावणं कमी करतील, अभ्यासामध्ये मन एकाग्र होईल आणि मुलं एकदा शांत झाली की आपोआपच आई वडिलांना सुद्धा प्रसन्नता येते, घरामध्ये वातावरण शांत राहतं आणि स्वतः ती मुलं सुद्धा खूप व्यवस्थित शांततेत राहतात. तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला उपाय सांगत आहे. हा उपाय जर केला तर नक्कीच त्याचा फायदा होताना दिसतो. त्याच्यासाठी काय करायचं आहे, एखादी मातीची पणती घ्या, त्यामध्ये 2 कापराच्या वड्या घ्या आणि 1 मिरची, लाल सुकलेली मिरची घ्यायची आहे आणि 1 चिमूटभर ओवा आणि 1 चिमूटभर मीठ घ्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, ते मुलांवरनं तुम्ही हा उपाय तुम्ही 11 शनिवार करा. 11 शनिवार केल्यानंतर मुलांमधली बघा तुम्हाला किती आमूलाग्र बदल मुलांमध्ये होताना दिसेल. तर त्या मुलांच्या डोक्यावरनं ते पणतीमध्ये सगळं घ्यायचं आणि डोक्याला घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज म्हणतात त्याला, तर असे 7 वेळेला ते फिरवायचं आहे. आणि कुठल्याही गोष्टीनी ज्या माझ्या मुलाला त्रास होतोय, मग तो चिडचिड करतोय, रागावतोय, अभ्यास करत नाहीये, मूल जेवत नाहीये, अशा गोष्टी तुम्ही मनातल्या मनात बोला, त्याच्यामध्ये बदल होऊ दे. आणि त्याच्यामध्ये जर का ह्या गोष्टी काही नकारात्मक गोष्टींमुळे होत आहेत, तर सगळा जो काही त्याचा त्रास आहे तो याला लागून निघून जाऊ दे, असं फक्त मनातल्या मनात म्हणा. आणि ते काय जे आहे ते सगळं जाळून टाका आणि ती जाळलेली राख जी आहे ती एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून तुम्ही ती कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून द्या. तर हा उपाय तुम्ही असा 11 शनिवार करा. त्याचप्रमाणे संध्याकाळी भीमरूपी आणि रामरक्षा जर जमली तर म्हणावी आणि त्याची रक्षा जी आहे ती बाळाला कपाळाला लावावी. आता ज्यांना रामरक्षा किंवा भीमरूपी म्हणता येत नाही, ठीक आहे, म्हणू नाही शकत, श्रवण केल्याचं सुद्धा तेवढंच फळ आहे, ऐकल्याचं, बाई कथा वाचल्याचं हे जर फळ आहे तर कथा ऐकल्याचं पण फळ आहेच ना. तर मग ते तुम्ही यूट्यूबला ह्या सगळे व्हिडिओ आहेत, तुम्ही ऐकू शकता. देवाजवळ उदबत्ती लावा आणि मुलांना रक्षा लावा, परिणाम जाणवेल.